लोणावळ्यातल्या डबल मर्डर केसचा अखेर 2.5 महिन्यांनी उलगडा झालेला आहे। सिंहगड कॉलेजमधील सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरेची चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। 3 एप्रिल 2017 पुण्यातल्या भुशी डॅमच्या परिसरात 2 मृतदेह आढळले। सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुमरे। आणि तेव्हा 2 प्रश्न पडले, या दोघांची हत्या कुणी केली आणि का केली? पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांना 2.5 महिने खर्ची पडले। लोणावळ्यातल्या सराईत चोरांनी या दोघांची हत्या केल्याचं समोर आलं। हे आरोपी त्या दिवशी दारूच्या नशेत होते। पण प्रश्न असा होता की या दोघांनी श्रुती आणि सार्थकला का मारले? सार्थक आणि श्रुती त्या दिवशी फिरायला गेले होते। भुशी धरणाजवळच्या शिवाजी INSचा सुनसान परिसर आणि त्यातच लुटण्यासाठी मोकळं रान। त्यामुळेच या आरोपींनी सार्थक आणि श्रुतीला मारहाण केली, श्रुतीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्नही केला, त्यांची हत्याही केली आणि त्यांच्या जवळचा ऐवज घेऊन फरार झाले। फक्त चोरीसाठी झालेल्या या 2 हत्यांनी दोन्ही मुलांचे कुटुंबीय हादरले, तर कॉलेजचा कॅम्पस सुन्न झाला होता। पण प्रश्न असा आहे की हत्येचा छडा कसा लागला? 1 महिना उलटून ही हत्येचा छडा लागत नसल्यानं सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यानंतर SIT टीमची स्थापनाही करण्यात आली। त्यालाही 1 महिना उलटून गेला। पण एके दिवशी आरोपीनं नशेत असताना त्याच्या मित्राकडे ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्याचं बिंग फुटलं। एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा फरार आहे। तर आम्ही अशी अपेक्षा करतो की ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि लवकर न्याय मिळवावा। आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की ही अशी घटना जी लोणावळ्यात झालेली आहे ती परत लोणावळ्यात नव्हे तर देशात कुठे होऊ नये अशा आम्ही सगळं अपेक्षा करतो आणि पोलिसांचा आभार मानतो की त्यांनी या ज्या घटनेचा छडा लावला। गेल्या 2.25 महिन्यांपासून ज्या 2 प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती ती मिळाली, पण अजूनही एक प्रश्न मात्र कायम आहे। फिरायला गेलेल्या या मित्रमैत्रिणीची हत्या आपण का थांबवू शकलो नाही? नाझिम मुल्ला, ABP माझा, लोणावळा।